दरम्यान दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच होते सुरू. आदरणीय सन्माननीय आमच्या अतिथी कक्षामध्ये विनोदजी मध्ये दादांचं आगमन झालंय, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर राज घाटाल यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. पहिला चेंडू फुल टॉस आणि या ठिकाणी जयेंद्र वाघे वाघाप्रमाणे झडपलाय आणि बाद केलाय ते म्हणजेच राहुल गोंडियाला. मात्र सध्या भरपूर तब्दिली झाली आहे देवदल संघामध्ये. भरपूर खेळाडू आपल्याला नवीन बघायला मिळतात. दरम्यान हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच अनिकेत चौधरी. क्या बात है, क्या बात है. सुरेख अशी गोलंदाजी होताना दिसते. आपण पाहू शकतात या मैदानावरती प्रज्वल आलाय नव्यानं फलंदाज. सुरेंद्र घाटाल आणि प्रज्वल जाधव या दोन खेळाडूंना इथे मात्र पार्टनरशिप करावी लागेल. 3 षटकांच्या मॅच मध्ये परफेक्ट शतरक्षण लाभलंय जयेंद्र वाघे यांनी. निलेश बंद्रे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात काय जबरदस्त असा हा गोलंदाजीचा प्रत्यय येतोय. मग 2 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर ज्या व्ही शेप मध्ये जवळजवळ आपण डब्ल्यू मध्ये पाहिले तर दोन्ही शतरक्षकांचा पुरेपूर वापर करून घेतलाय. हो 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 डिफेन्सिव्ह पद्धत. अर्थातच उसळी घेणाऱ्या चेंडूला प्रज्वल याने चांगला फटका खेळलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. दुर्घटना से देर भली मी तर म्हणेन. काय जबरदस्त क्रिकेट होत आहे. धाव संख्या आहे ती फक्त आणि फक्त 0. मित्रांनो फलंदाजी करणारा संघ हा न्यू स्टार वसई संघ आहे हे विसरून चालणार नाहीये. दरम्यान हा चेंडू मिसफील्ड झाली. खराब शतरक्षण तिकडे शतरक्षण करत असताना आपण जर पाहिलं सूर्यकांत यांच्या माध्यमातून मिसफील्ड झाली होती. मी म्हणेन इथे तुम्ही धावा जर दिल्या तर वसई संघ त्याच्यापेक्षा जास्त धावा घेऊ शकतो. दरम्यान आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय. नागल्याच्या मैदानावरती सुद्धा स्पर्धा सुरू आहे. ओ इथे मात्र सुरेंद्र फसला होता. चूक झाली. वाईडिश गली क्षेत्राच्या शतरक्षकाच्या माध्यमातून कदाचित एखादी डाय अपेक्षित होती मात्र जो शतरक्षकाने झेल सोडलाय जवळजवळ रणित याने. आता मात्र आमच्याकडे 12 खेळाडू आहेत सर्वांची नावं आम्हाला सांगणार एवढं मात्र नक्की. आणि हा लाईव्ह टेलिकास्ट तुमच्या घरी पाहिला जात असेल. एक द कॅच अँड विन द मॅच असं म्हटलं जातं. नागल्याच्या मैदानावरती सामना सुरू आहे. बाबा स्पोर्ट्स कॉमन रेल्वे स्टेशन विरुद्ध कोलांडे. अविनाश गिराने 10 चेंडूमध्ये 38 धावा झाल्यात. क्या बात है प्रज्वल. सुपर्ब शॉट सुपर्ब शॉट. षटकार. काय जबरदस्त फलंदाजी शेवटच्या चेंडूवरती. आणि ह्यासाठी ओळखला जातो प्रज्वल. चांगली फलंदाजी प्रज्वलकडे आहे. नक्कीच आपण जर पाहिलं अगोदर थोडासा लेदरचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि आता कदाचित तो आय थिंक कंटिन्यू असेल लेदरला प्रज्वल याला. अगोदर आपण जर पाहिलं तर नक्कीच
थोडासा लेदरचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे होता, मात्र मी म्हणेन जी बॉडी फिटनेस जी आहे किंवा मग स्वतःला चेंडूपर्यंत कसं न्यायचं, चेंडूला कशा पद्धतीनं सीमा रेषेपर्यंत धाडायचं हे नक्कीच त्याला माहिती आहे. धावसंख्या आहे एका षटका समाप्तीनंतर 2 बाद 8 न्यू स्टार वसई संघाची. लक्षात असू द्या, षटकाराच्या जेलसाठी 50 रुपये आहेत व्हॉलेंटियर्ससाठी, आणि ते मयूर शेंडे यांना सुद्धा लागू आहेत आणि योगेश भरप यांना सुद्धा, म्हणजे सर्वांनाच आहेत ते व्हॉलेंटियर्सला. तर म्हणा चेंडू डीप कव्हर आणि पॉइंटच्या मधनं गॅप मध्ये टांगलाय आणि हा चौकार. काय जबरदस्त अशी फलंदाजी प्रज्वल खेळतोय. 7 या धावसंख्येवरती सुरेंद्र खेळतोय 5 या धावसंख्येवरती. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच या ठिकाणी चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅटिंग पॉवर प्ले, बॅटिंगचा रिव्ह्यू आहे अंपायरचं. नक्कीच कमरेच्या वरती बॉल आहे, नो बॉल. आता फ्री हिट असेल. दरम्यान फ्री हिट ऑफ साइडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. इथे मात्र 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो 19 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त अशी फलंदाजीला कमबॅक केलाय सुरेंद्र आणि प्रज्वल याने. बॉलिंग मार्क वरती आयुष. पण टॉस डिलिव्हरी पुन्हा एकदा नो ठरवलाय पंचांनी. अजून एक नो प्लस 4 धावा आणि हा 5 का पंच. गोलंदाज चेंज. तर नक्कीच आपण पाहू शकता ज्या ठिकाणी धावफलक जे आहे ते म्हणजेच 24 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक मार्ग असेल, दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि गोलंदाज चेंज झालाय सूर्यकांत. क्या बात आहे, चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय चेंडूला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी घातक ठरू शकतो. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल, मात्र खराब शतरक्षण. दरम्यान धाव फलक जर पाहिलं तर 26 धावा 3 चेंडू टाकून झाल्यात. सूर्यकांत रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता चेंडूला. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धाव फलक मात्र आपण पाहू शकता या चेंडूवरती वाढलेला नाहीये. डॉट डिलिव्हरी.
काय जबरदस्त क्रिकेट. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉंग आपला शतरक्षक. चेंडू फरार झालाय आणि या ठिकाणी लेझी क्रिकेटचा प्रत्यय. 4 धावा. दरम्यान सुरेंद्र टू सूर्यकांत. 5 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. ऑन साइडला इथे मात्र क्षेत्ररक्षक जयेंद्र बागे डीप क्षेत्ररक्षण करत असताना चांगला शॉट सिलेक्शन. चौकार. काय जबरदस्त अशी फलंदाजी होते. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय म्हणजे 34 या धावसंख्येवरती. बघा राहुल आज झाला होता, अनिकेत बाद झाला होता 0 या धावसंख्येवरती. मात्र सुरेंद्र घाटालाने प्रज्वल याने सुरुवात केली मोठे फटके खेळण्यासाठी आणि त्यामध्ये पडलेले जो 2 नो होते ते इफेक्टिव्ह ठरतात. नवीन गोलंदाज सोहन दळवी. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका. टाइमिंग लाजवाब. क्या बात है. सुरेख षटकार. सतीश चला दरम्यान आपण पाहू शकतो धावसंख्या पुढे सरकले 40 या धावसंख्येवरती. प्रज्वल जाधव ऑन फायर असं म्हणावं लागणार आहे. पुन्हा एकदा लॉर फुल टॉस. शतरक्षक त्या ठिकाणी असला तरी सुद्धा फरक पडला नसता, कारण की आपण जर पाहिलं 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी. दरम्यान यानंतर आपण पाहू शकतात गावदेवी शिलोत्तर आणि बोबत दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. टॉस साठी यायचं आहे. जरा टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहा, आपल्याला विनंती. इनिंग ब्रेक झाली की लगेच आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी आपण सज्ज राहायचंय. 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. ओहो, आता मात्र फसलाय फलंदाज प्रज्वल. फलंदाज बाद झालाय आणि एक सुंदर फलंदाजी करून तो मैदानामधनं बाहेर जाताना दिसेल. क्या बात आहे. यस डीजे. सोनियाचे नांदन माझ्या बाया ठायल्या गार ग, बाया ठायल्या गार न म्हणतात सोनियाचा हार ग. दरम्यान नवीन फलंदाज अभिषेक मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी. धावफलक आपण पाहू शकता आतापर्यंत झाले ती 44 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 3 गडी हे गमावलेत. एक्स्ट्रा आपण जर पाहिल्या तर किती एक्स्ट्रा आतापर्यंत दिल्यात पापडी संघाने आपण पाहू शकतो. जवळजवळ 10च्या आसपास एक्स्ट्रा ह्या झाल्या असाव्यात, कारण की 2 नो आणि त्याच्यावरती लागलेल्या बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळाल्या. ऑन साइडला शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि या ठिकाणी 1 बाउन्स चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी.
दरम्यान मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये निलेश चेंडूच्या खाली आला. यष्टीरक्षक म्हणून तो झेल टिपलो आणि फलंदाज बाद अभिषेक. देऊल चमचमतय ग आई तुझा देऊल चमचमतय. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदत नांदतय. मला भेटीला बोलवतय आई माझी गालाने गोहसतय. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचम. थँक्यू डीजे. योगेश आलाय आता मात्र बॅटिंग साठी. योगेशला आपण पाहिलंय. योगेश एक चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज सुद्धा आहे, चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. मात्र त्याला त्यांच्या संघासाठी नक्कीच उभं राहावं लागेल क्रीज वरती. दरम्यान एक धाव नक्कीच मिळाली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आपण जर पाहिला नक्कीच थ्रो आलाय. बुलेट थ्रो. इथे मात्र योगेश बाद. मात्र एक धाव आली. धाव संख्या 49. 50 धावांचं लक्ष 3 षटकांमध्ये. चला आपण टॉस कडे जाऊया. ते म्हणजेच गावदेव शिलोत्तर आणि बोबत बॉईज बोबत या दोन संघादरम्यान. चला गावदेवी शिलोत्तर संघाचा कर्णधार तसेच बोबतपाडा बॉईज बोबतपाडा दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक यायचा आहे. रामचंद्र धूम यांच्या शुभ हस्ते ते मात्र नाणेफेक करण्यात येते. शिलोत्तर संघाचा कर्णधार आलाय का? यस. बघा एका बाजूला आपण बघतोय मातृपदफ आहे आणि दुसऱ्या बाजूला आई सोनसोडी चषक 2025 असं मात्र नामकरण आहे. यस. बोबतपाडा संघ आलाय तर बोबतपाडा जे पहिला आले त्यांना मात्र आम्ही संधी देणार. बोबतपाडा बोलायचं तुम्ही. मातृपदफ कॉल आहे आणि हेलो हेलो मग चेक. तर नाणेफेक जिंकले. निर्णय का असेल? बॅटिंग फर्स्ट. 3 षटकामध्ये किती धाव पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 पर्यंत. आणि या संघासमोर कधी लढत झाले? नाही. पहिल्यांदा असतील. शिलोत्तर संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा बोबतपाडा संघाने फलंदाजी स्वीकारलाय. असे कोणकोणते गोलंदाज असतील? 3. त्याला अजून माहिती नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील शिलोत्तर संघ. जाऊया समालोचन कक्षेमध्ये जिथे मात्र सागर माळी सज्ज आहेत. दरम्यान टार्गेट जे आहे ते 50चं टार्गेट आहे. 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये 50 धावा मिळेल. या मैदानावरती सेफ नाहीयेत कारण की हे केसीएचं जे स्पर्धा होते त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. या मैदानामध्ये वैयक्तिक खेळाडू 101 धावा करून जातात 23 चेंडूमध्ये. तर इथे तुमचा ऍटिट्यूड फार महत्वाचा आहे. तुमचा पवित्र काय आहे, तुमचा दृष्टिकोन काय आहे, क्रिकेटमध्ये फार महत्वाचा आहे. दरम्यान अनिकेत चौधरी बॉलिंग मार्क वरती, वन ऑफ द बेस्ट बॉलर इन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन. दरम्यान पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय. चेंडू पडल्याच्या नंतर जो बाउन्स मिळतो तो नक्कीच धोकादायक करतो या गोलंदाजाला. कारण की ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली बघा, अगोदर हे कसलेले जे गोलंदाज असतात ना आणि त्यांच्याकडे गोलंदाजीचं चांगलं समजूत असते किंवा मग त्यांच्याकडे अंडरस्टँडिंग चांगली असते, समजूतदारपणा असतो क्रिकेटचा.
मागील 2 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर राहुल गोंड थोडेसे अनुपस्थित होते आज आणि या वर्षामध्ये नक्कीच त्या आल्यामुळं इन झाल्यामुळं टीम मध्ये आपण पाहू शकता थोडासा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. दरम्यान प्रज्वल याच्या माध्यमातून मिसफील्ड झाली आणि 2 धावा लगेच मिळाल्या गेल्या. इथे जर आपण पाहतोय की सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्सेशन जे केलं जात आहे ते पुढे जाऊन थोडंसं महाग पडेल. दरम्यान प्रज्वल स्वीपर कोर क्षेत्रामध्ये लॉंगॉनला राहुल असे 2 खेळाडू हे जवळजवळ व्ही शेप मध्ये क्रॉस व्ही मध्ये बघायला मिळतात. दरम्यान गोलंदाजी चांगली होते आणि जसं शतरक्षण तशी गोलंदाजी केली जाते बघा. समोर जास्तीत जास्त खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाला, मात्र इथे 50चं टार्गेट आहे विसरून चालणार नाहीये. अकराळ विक्राळ रूप धारण करावं लागेल कोणीतरी एका फलंदाजाला. पुन्हा एकदा राईट आर्म द विकेटचा मारा हाय एंडच्या बाजूनं. शॉर्ट पिच बॉल, नक्कीच शॉर्ट पिच नाही तर हा थोडासा ओव्हर पिच होता. चेंडू 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू खर्च झालेत. मी म्हणेन अजून एका मोठ्या फटक्याची गरज एका मोठ्या फटक्याची गरज नक्कीच असेल. इनसाइड आउट 2-3 किती शतरक्षक येतात तर अक्षय गोड याने मात्र चेंडूच्या खाली आणण्याचा प्रयत्न, मात्र सरते शेवटी निलेश बंद्रे बाद. काय सुंदर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी व्हायला हवं, प्रत्येकाची अपेक्षा आहे. मात्र आपण पाहू शकता एक षटक समाप्त झालं. एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती 10 धावा, 1 बाद 10. अजून सुद्धा धावांची गरज आहे, ती म्हणजेच 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 20 ची सरासरी राखावी लागेल. मात्र मी म्हणणे या मैदानावरती भरपूर अशा धावा झालेल्या आहेत. इथं जयेंद्र बागे मैदानामध्ये आहे आणि नवीन फलंदाज सोहम मैदानाच्या आतमध्ये आलाय. यानंतर होणारा एक बिग मॅच आपल्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. गावदेवी शिलोत्तर विरुद्ध बोबत बॉईज बोबत पाडा याचा टॉस झालेला आहे. त्या दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. जयेंद्र बागे नक्कीच या ठिकाणी शतरक्षण पाहत असतील आणि थोडीशी घाई करा अशी मी विनंती करेन. शतरक्षणामध्ये कोणीतरी एकाने जर पाहिलं तर शतरक्षण लावा अशी विनंती करेन. ओ खराब शॉट सिलेक्शन खराब. इथे मात्र आपण पाहू शकता सुरेंद्र घाटाल सुरेख टेक झालाय. फलंदाज बाद जयेंद्र. तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोला सगो मी प्यार कर जीव लाव जाम रे तू नाही बोलस नाही होई बेचैन रे तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोला सगो मी प्यार कर जीव लाव जाम रे तू नाही बोलस नाही होई बेचैन रे काय सुंदर असा झेल टिपलाय सुरेंद्र याने. भरपूर वेळवरती हा चेंडू हवेमध्ये राहिला होता आणि मी म्हटलं होतं अगोदर जेव्हा शॉट सिलेक्शन झालं होतं, इम्पॅक्ट झाला होता बॅट अँड बॉलचा, तर शॉट सिलेक्शन एक खराब होतं हे म्हटलं होतं. कारण की इथे एक जिम्मेदार भरी पारी खेळणं गरजेचं आहे आणि जो चेंडू जवळजवळ मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्या चेंडूला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला गेला होता. मात्र ज्या पद्धतीने खेळत असतो जयेंद्र थोडेसे नाराज नक्कीच आहेत. आता आपण पाहतो टेन्शन फ्री झाला असेल नसतो. आपण असं म्हणतो की एक शिक्षणाचं सुद्धा एक वय असतं, मात्र आत्ताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर असे प्रोफेशनल कोर्सेस आहेत
की त्यामध्ये लोक रिटायरमेंट झाल्याच्या नंतर शिकण्यासाठी जातात. दरम्यान धावसंख्या आहे ती 11. ओ चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 17 धावा म्हणजे किती चेंडू किती धावांची गरज असेल ते नक्कीच आम्ही या चेंडू नंतर तुमच्याकडे येणार आहोत. व्हाईट बॉल, 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. 8 चेंडू 32 धावा म्हणून थोडस सोपं आहे या मैदानावरती. आम्ही का म्हणतोय कारण की या मैदानावरती भरपूर इनिंग पाहिलेले आहेत. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा टर्न झाला असावा आणि परिणाम आपण पाहतोय शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न हा नक्कीच यशस्वी झालेला नाहीये. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूने आहे तो म्हणजेच सोहम आणि दुसऱ्या बाजूने आयुष. दरम्यान आपण पाहू शकतात राहुल ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि त्या फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी होते. नव्याने फलंदाज गोलंदाज जो आलाय सुरेंद्र आणि त्याला खेळण्यासाठी या ठिकाणी तयार झालाय तो म्हणजेच आयुष. आयुष वाघे आणि सूर्यकांत हा खेळाडू, हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील. सूर्यकांत भुयाल नॉन सेकंड वरती, मात्र आयुष वाघे स्ट्राईक वरती आहे. 6 चेंडू आणि हवेमध्ये चेंडू उडालाय. चेंडू खाली प्रज्वल या ठिकाणी जेल टिपला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धाव फलक आपण पाहू शकता. फलंदाज अजून एक बाद झालाय तो म्हणजेच आयुष वाघे. म्हणजे 4 बाद 18 धावा. आता चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू मध्ये 32 धावांची जवळजवळ गरज नक्कीच असेल. सुरेख गोलंदाजी. बॅक ऑफ द हँड, थोडस लेग स्पिन पद्धतीने चेंडूला टाकण्याचा प्रयत्न. चल दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये 32 ची गरज आहे. हुक केला चेंडूला. चेंडू जात सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. धाव फलक पुढे सरकला, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 25 धावांची गरज अजून सुद्धा. आता मात्र सेफ लँडिंग होईल की मग अनिकेत चौधरी तिथपर्यंत पोहोचेल. सुंदर शतरक्षण झालंय आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच सूर्यकांत. अड्डावाली तुझी दाढी कशी मित्र ताडी पिन तुझी माझं रगाव. अड्डावाली तुझी दाढी कशी मित्र ताडी पिन तुझी माझं रगाव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. नक्कीच काही जणांना आठवण झाली असेल कारण की एक सुंदरसं गीत वाजवलंय आणि रविवार आहे. मात्र भरपूर आमचे 40+ असे खेळाडू होते आजच्या दिवसामध्ये थोडस या बाजूने वळताना दिसतील अर्थातच, कारण की पाहिलं दरम्यान धाव संख्या आहे ती म्हणजेच 25 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 2.
सुंदर अशी गोलंदाजी सुरेंद्र याची. शेवटची औपचारिकता शिल्लक. क्या बात आहे. षटक झालंय समाप्त. तिसरं संघ 25 धावेच्या फरकानं या ठिकाणी पराभूत झालाय, तो म्हणजेच पीर बाबा पापडे. या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो या स्टेजवरती जयेंद्रजी वाघे यांना सुद्धा. आपण सुद्धा स्टेजवरती या.